हाय मित्रांनो, टिपिकल आर्चूमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं तर असेल, आम्ही स्कूटर घेतलेली आहे, चार्जिंगवरची आहे ती. अशा प्रकारे आम्ही ती आज घेऊन फिरायला चाललो आहे. फिरायला नाही म्हणता येणार, माझ्या नंदेकडे चाललो आहेत आम्ही गाडी ओवाळण्यासाठी. त्यामुळे मला आज त्याचा आनंद घेता आला. मी फर्स्ट टाईम स्कूटरवर बसली होती आणि हो, तिच्यावर वाटतच नाही, तिचा आवाज पण येत नाही, वेगळ्याच फिलिंग्स होता. आनंद वाटला आज बसून, कारण मी फर्स्ट टाईमच बसली होती आणि भीती पण होती, यांना येते का नाही. त्यांनी पण पहिल्यांदा चालवली होती. अशा प्रकारे आम्ही स्कूटरची सवारी करत होतो. दादूमध्ये बसलेला होता, तो थोडा दाबत होता, त्यामुळे त्याची थोडी चिडचिड चालू होती. त्याला उभं राहायचं होतं आणि बसवलं होतं. आणि अशा प्रकारे आम्ही आज मखमलाबाद इकडे चाललो होतो. तर आधी तिचा आवाजच येत नाही चार्जिंग गाडीचा. हे बसल्यावर तर जाणवतच नाही आपण सायकलवर बसलो आहे का स्कूटरवर बसलो आहे. तिथे मग असा ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही दुपारून गेलो, 3 वाजता निघालो होतो. अशा प्रकारे सगळ्यांनी गाडी ओवळली. ओळून झाल्यावरती आम्ही परत एकदा तिकडून निघालो. तिकडून येताना थंडी वाजली. तिकडून निघताना थोडंसं अंधार व्हायला लागला होता, म्हणजे 5-5:30 वाजले होते आम्हाला, 5 सव्वा 5 निघण्यासाठी. तर गारवा लागत होता आणि तिकडून आम्ही लवकरच निघालो, नाही तर आम्हाला कायम 8-9 वाजता मखमलबादवरून निघालं. बसणं उठणं चालूच असतं. पण आज आम्ही लवकरच निघालो बाईकवर असल्यामुळे. दादू पण सोबत होता, त्यामुळे आता मी घरी गेल्यावर एक चक्कर घेणार आहे. मला शिकण्यासाठी प्रयत्न चालू आहे, पण बघू आता. हे बघा, दादू कसा उभा आहे आता येताना. परत आम्ही थोड्या वेळाने तो खाली बसवला होता. त्याचं चालू होतं मम्मी मला घेणं, म्हणून त्याला पण घेतले मी. आणि घरी आल्यानंतर एक चक्कर मारून आले घाबरत. आणि टाईम झाला 7:30 झाला, त्यामुळे पटपट स्वयंपाकाला बी लागली. चहा ठेवला, एकीकडे भात टाकला. आणि नंतरून आम्ही येताना थोडंसं पनीर आणलं होतं, तर मी पनीर केलं. भात झालेला होता, शेगडीवरतीच केला आज. भात झाला होता, पीठ मळून ठेवलं होतं आणि पनीर फ्राय करत होते. शेगडीवर एकदम लाईट, व्होल्टेज कमी असल्यामुळे एकदम स्लो चालू होती ती. बोर झालते, पण बसली होती मी तशीच करत. कंटाळा आला होता मला. आणि अशा प्रकारे मी पनीरची भाजी केली, ग्रेव्हीची केली होती. त्याला पनीर टिक्का मसाला वापरला होता. आणि अशा प्रकारे आमचे जेवण वगैरे झाले. आणि माझं परत एकदा चक्कर मारण्याचा विचार होता. त्यामुळे बाय बाय मित्रांनो, भेटूया. गाडी शिकल्यावर नक्की मी दाखवील. गुड नाईट.